बघा क्वेश्चन नंबर 6 मध्ये जो बी दिलेला आहे, बी मधला फर्स्ट सॉल्व करायचा. ठीक आहे. सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू एक्स रेस टू 3. ठीक आहे. मग आता बघा हा ॲक्च्युली लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म आहे. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. मग बघा सोल्युशन गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू एक्स रेस टू 3. ठीक आहे. मग इथं काय होणार, आता हा एक्स आहे बघा, हा एक्स काय इथं मल्टिप्लायला आपल्याला इकडं हा एक्स इथं नको आहे. ठीक आहे. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणायला, तर मग त्याला काय करायचं, रिअरेंज करायचं. मग इथं लिहायचं डिवाइड बाय एक्स. ठीक आहे. मग प्रत्येकाला डिवाइड करायचं एक्स अपॉन एक्स. इथं काय होणार, डी वाय बाय डी एक्स होणार. इथं नेक्स्ट प्लस वाय अपॉन एक्स इज इक्वल्स टू एक्स रेस टू 3 अपॉन एक्स. ठीक आहे. मग इथं येणार एक्स कॅन्सल, इथला हा एक्स आणि इथलं एक कॅन्सल होणार, इथं स्क्वेअर राहणार. ठीक आहे. म्हणजे रिमेनिंग इक्वेशनमध्ये काय राहिलं, डी वाय बाय डी एक्स प्लस वाय अपॉन एक्स इज इक्वल्स टू एक्स रेस टू 2. ठीक आहे. मग बघा आता याला काय करायचं, कम्पेअर करायचं. कम्पेअर विथ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म. मग कोणता फॉर्म येतो, डी वाय बाय डी एक्स प्लस पी इंटू वाय इज इक्वल्स टू क्यू. ठीक आहे. मग आता कम्पेअर जर केलं तर इथं पी इक्वल्स टू काय येणार, पी इज इक्वल्स टू बघा इथं काय वाय 1 अपॉन एक्स येणार, म्हणजेच पी इक्वल्स टू काय आलं 1 अपॉन एक्स, आणि क्यू इक्वल्स टू काय आलं एक्स रेस टू 2. किती आलं, एक्स रेस टू 2. ठीक आहे. कारण की क्यूच्या जागेवरती इथं एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर आलं. मग आता काय करायचं, हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म आहे. पहिले इंटिग्रेटिंग फॅक्टर आय एफ इज इक्वल्स टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स. ठीक आहे. मग इथं काय येणार, आय एफ इज इक्वल्स टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डी एक्स. मग 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय येणार, लॉग एक्स येणार, म्हणजेच ई रेस टू लॉग एक्स. ठीक आहे. मग लॉग आणि ई काय होणार, कॅन्सल होणार. मग आय एफ इज इक्वल्स टू इथं काय येणार, आय एफ इज इक्वल्स टू एक्स येणार, कारण की हा ई आणि लॉग कॅन्सल झाला. ठीक आहे. ई आणि लॉग काय झाला, कॅन्सल झाला. इथं रेड पेनने करतो बघा, हा ई आणि हा लॉग एक्स कॅन्सल, म्हणजेच इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला, फक्त एक्स आला. काय आला, एक्स. मग आता इंटिग्रेटिंग फॅक्टर आलाय, मग इथं लिहायचं द जनरल सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. मग लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं जनरल सोल्युशन काय राहतं, फॉर्म्युला आहे बघा, वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर डी एक्स प्लस सी. ठीक आहे. मग आता काय येणार, वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय, वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर आला एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इथं काय एक्स स्क्वेअर, आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला आपला एक्स डी एक्स प्लस सी. ठीक आहे. मग इथे येणार एक्स इंटू वाय इज इक्वल्स टू एक्स रेस टू 3 डी एक्स, कारण की एक्स स्क्वेअर इंटू एक्स काय होणार, एक्स होतं एक्स रेस टू 3 होणार. ठीक आहे. मग इथे येणार एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स रेस टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 प्लस सी, म्हणजेच इथं आलं एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स रेस टू 4 अपॉन 4 प्लस सी. ठीक आहे.
मग आता स्टार्टिंगपासून एकदा बघा, हा काय होता, आपल्याला हे गिवन डिफरन्शियल इक्वेशन होतं, आपल्याला त्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायसाठी आपण काय केलं, एक्सची अरेंजमेंट केली, म्हणजे एक्सनं डिवाईड केलं सगळीकडे, ठीक आहे. मग इथं dy बाय डी एक्स प्लस वाय अपॉन एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअर आलं, कम्पेअर विथ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म, ठीक आहे. मग या फॉर्मसोबत कम्पेअर केलं आपण. मग या फॉर्मसोबत कम्पेअर केल्यानंतर ना आपल्याला p इक्वल्स टू भेटलं 1 अपॉन एक्स, क्यू इक्वल्स टू भेटलं एक्स स्क्वेअर. इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट केला, तो आला एक्स. आणि जनरल सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म्युला लिहिला आणि त्याच्यामध्ये इंटिग्रेशन घेतलं, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करू.